तुला बांगड्याचा आहे, साडीचा आहे आणि गाडवा जोपर्यंत तुझी दिंड निघणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जिथं तिथं दिसतील तिथं तुझा कार्यक्रम लागला जाईल. तुमची प्रश्न अशी आहे, प्रदीप दादा बोलले त्यांनी एसओपी कुठल्याही प्रकारची त्यांनी फॉलो केलेली नाही आणि GR फक्त हातात देऊन हे भागत नाही तर त्याची अंमलबजावणी करणे ही पण तितकी जबाबदारी आहे. पण जर हे सरकार जर मागण्या देऊन मान्य करून GR देऊन जर आज आपल्याला अडचणीत टाकत आहात तर ती अडचण आम्हाला दूर या 29 ऑगस्टच्या माध्यमातून करणे, कारण याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आज एकच संदेश देऊ इच्छिते त्याला, कारण तो बोलल्यानंतर त्याने माफी मागितली तर त्याला माफी मिळणार नाहीये. त्याने आमच्या महिलांच्या पाया पडून माफी मागितली पाहिजे तरच त्याला माफी दिली जाईल, नाहीतर त्याला बाहेर फिरणं फार मुश्किल होईल. आणि इथं कुठेतरी सरकार प्रशासन जे आहे ते फार स्ट्रॉंग भूमिका घेत नाहीये म्हणून या गोष्टी वारंवार घडत आहे. आणि त्याला जर काही झालं, त्याला जर जिजाऊच्या लेकींनी मारलं तर त्याला जबाबदार हे सरकार सांगणार. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही इंटरव्ह्यू मोठ्या चॅनलला द्या. मी सांगितलंय की पण आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी आम्ही बैठक ठेवली होती तर त्यावेळेस आमचे थेटे भाऊ आणि 2-4 जण मराठा सेवक म्हणून सगळे उपस्थित होते. पण यावेळेस ज्यांना मी सांगितलं मागच्या वेळेस ते आले नव्हते, पण ज्या वेळेस सर दादांचं आम्हाला नियोजन पण नव्हतं पण टायमावर त्यांना फोन केल्याबरोबर मी सगळ्यांना उपस्थित झाले. त्यामुळं आज सगळ्यांना मी आव्हान करते आमच्या गावामध्ये बैठकीला उपस्थित राहणे.